दादा, आपण जेव्हापासून व्हिडिओ बनवत आहोत, रील बनवत आहोत, तेव्हापासून मी एक गोष्टी नोटीस केली. आपल्याला जे लोक ओळखत नाही ते आपल्याला सपोर्ट करते आणि आपल्याला जे लोक ओळखते, आपले नातेवाईक, आपले मित्र परिवार, ते आपल्यावर हसू लागले. हे काय प्रकरण आहे? तर हे बघ लखन, बोलणाऱ्याला बोलू दे, हसणाऱ्याला हसू दे. तू त्यांच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नको, त्यांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नको, त्यांच्या हसण्यावर लक्ष देऊ नको. तू फक्त तुझ्या कामावर लक्ष दे. कारण की जेव्हा तुला यश मिळेल, जे लोक तुझ्यावर हसत आहे, जे लोक तुला बोलत आहे, तेच लोक उद्या तुझी स्तुती करणार. ही गोष्ट नेहमी आपल्या डोक्यात ठेव. दादा, माझा फुल लक्ष आहे माझ्या कामावर, आपल्या व्हिडिओ बनवण्यावर. पण यांचं रोज रोज बोलणं ऐकून, हसणं ऐकून माझी मनस्थिती बिघडत आहे आणि मला टॉर्चर होत आहे. जेव्हा तुझी मनस्थिती बिघडेल तेव्हा फक्त एकच विचार करायचा, मी तुझ्यापेक्षा वयानं मोठा आहे, मी कामधंदे करत आहे, सर्व मी हँडल करत आहे आणि सर्व कामधंदे करून सुद्धा मी व्हिडिओ बनवायला टाईम काढत आहे. यावरून तू थोडंसं विचार करायला पाहिजे की रोहित भाऊ सर्व कामं करून सुद्धा व्हिडिओ बनवायला टाईम काढत आहे, म्हणजे काहीतरी यात असेल. आणि हे सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म आहे, कोणाला बिघडू पण शकते आणि कोणाला स्टार पण बनवू शकते. तर आपल्याला आपल्या कामाशी मतलब ठेवायचं. जेव्हा आपल्याला यश मिळेल तेव्हा ॲटोमॅटिक लोकांचे तोंड बंद पडतील आणि आपण जर यांचे विचार करत बसलो, यांच्याकडे लक्ष देत बसलो, तर आपलं सुद्धा या कामात मन लागणार नाही. ओके दादा, मी व्हिडिओवर पुरा कॉन्सन्ट्रेट करतो आणि लक्ष देतो. हे बघ, यश एका दिवसात नाही, परंतु एक दिवस नक्की मिळतो आणि हे गोष्ट नेहमी तुझ्या लक्षात ठेव. कारण फील्ड कोणतीही असो, मेहनतीला पर्याय नाही. जेवढी मेहनत करशील तेवढं तू यशाच्या जवळ जाशील. आणि विचार करशील की मला काहीच करायचं नाही, जे आयुष्यात होईल ते त्याच्या मनानं चालत राहील आणि आपण त्या फ्लोमध्ये वाहत राहू. तर हे विचार कधीच करू नको. जगावेगळं काहीतरी करण्याचा विचार कर. जगावेगळं जेवढं तू करण्याचा विचार करशील तेवढं तुझं नाव होईल. आणि जगासोबत जगण्याचे जर तू प्रयत्न केला तर जसं जग जगत आहे तसं तू जगणारच.